सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळा, बाभुळगाव, गेवराई सेमी व वरखेडी परिसरामध्ये वन्य प्राण्यांची धुमाकूळ. हजारो हेक्टर पिकाचे होत आहे नुकसान, मात्र वन विभागाचे दुर्लक्ष. आज दिनांक 15 जुलै संध्याकाळी 6:10 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील बनकिनोळा, बाभुळगाव, वरखेडी, गेवराई सेमी या गावांमध्ये नीलगाय, रानडुक्कर व हरणीच्या कळपाने धुमाकूळ केला असून शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर पिकावरती सदरील वन्य प्राणी ताव मारून कोळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी माध्यमांकडे करीत आहे. सर्व लोधड हे शेतीला मालाचं खूप नुकसान करतायत आणि आम्ही दिवसभर काम करून रातभर आम्हाला काही ड्युटी राखावं लागते आणि आम्ही वन विभागाला कळवलं असताना त्यांनी आमची दखल घेतली नाही आमच्या या गोष्टीची. आणि पाणी असं उघडझाप करतो, आमचे माल लहान लहान असताना ते कुदत कादत करून भलती नुकसान करताय वावरायची. आणि विशेष म्हणजे या आमच्या जंगलामध्ये त्यांना पडीत क्षेत्र कमी आहे आणि आमचं जे माल पीक घेतो ते क्षेत्र असल्यामुळे ते पिकातच कुदतात, त्याच्यामुळे आमचे खूप नुकसान उरलं. आमची समस्या आहे की रोई हरणा यांनी सगळं आमचं नुकसान लावलं आहे. मक्का येऊ देत नाही, कपाशा खाणं लावले आहेत आणि एवढं परेशान आहे की आता मी शेतातून काम करून घरी आलो आणि घरी येऊन बी परत आता माझ्या ड्युटीसाठी यावं लागतंय. रात्रीचा 12-12 वाजेपर्यंत गस्त घालणं पडतोय. एवढं भयानक परिस्थिती आमची चालू आहे की विचारूच नका. रोज दिवसभर दमून पुन्हा यायचं आणि पुन्हा रात्री 12 वाजेपर्यंत काम. तुम्ही याची वन विभागाला माहिती दिलीत का? या अगोदर दिली होती बऱ्याच वेळेस, पण मग त्यावेळेस काही असं जास्त लक्ष नाही घातलं त्यांनी. वन विभागाचा हलगर्जी पण आहे. अच्छा, कोणी लक्ष देत नाही वन विभागाला? जास्त करून लक्ष कोणीच घातलं नाही इकडं. हरणापासून आणि रानरोई यांच्यापासून भरपूर तकलीफ आहे. साऱ्या रात राहावं लागतं, जागे राहावं लागतं, दिवसभर काम करावं लागतं. त्याच्यामुळं प्रशासन याच्याकडे दखल घेऊ लागली नाही. त्याच्यामुळं आम्हाला माल नुकसान भरपूर नुकसान व्हायलं आणि भरपूर तकलीफ चालू आहे सर.